नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणामध्ये आता चालू झालेली आहे. आपण पाहिलं तर 22 जुलै 2026 ला एक प्रायोगिक तत्वावर एक यादी आलेली होती. त्याच्यामध्ये 553 शेतकऱ्यांचीच यादी ही फक्त आलेली होती आणि ज्या वेळेस ही 553 शेतकऱ्यांची यादी आली त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये रोष हा शेतकरी संघटना असेल किंवा सामान्य शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला होता की एवढा मोठा 12 कोटी महाराष्ट्राची जनता आहे, त्याच्यामध्ये जर एवढ्या वेळ देऊन देखील अशा प्रकारे यादी बनवायला देखील एवढा उशीर लागत असेल तर ही एक मोठं शोकांतिका आहे, असं सुद्धा शेतकरी मत व्यक्त करत होते. परंतु लागोलागत ज्या वेळेस त्यांनी कारण देखील असं सांगितलं होतं की ज्या वेळेस केंद्र सरकारचा इन्कम टॅक्सचा डाटा हा त्याचा फक्त फिल्टर बाकी आहे, तो एकदा फिल्टर झाला की आपण शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करणार आहोत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं देखील सांगितलं की 17 लाख शेतकऱ्यांची 31 जुलै 2026 पूर्वीच आम्ही त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे टाकणार आहोत. आता याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 31 जुलै 2026 पर्यंत 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणार आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण जे 17 लाख शेतकरी आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त देखील कर्ज आहे. मग समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2,50,000 रुपये कर्ज असेल तर मग त्या शेतकऱ्याला वरचे 50,000 रुपये भरल्याशिवाय जे काही सरकार आहे ते 2 लाख रुपयाची रक्कम जमा करणार नाही. मग अशा शेतकऱ्यांना मुदत 31 मार्च 2027 पर्यंत दिलेली आहे. मग समजा एखाद्या शेतकऱ्याने 31 मार्चला ही रक्कम भरली तर त्या शेतकऱ्याला तिथून पुढे 48 तासानंतर ते पैसे जमा होणार आहेत. त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती 31 जुलैच्या आत ही पूर्ण होणार नाही. याच्यासाठी 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी ज्या वेळेस त्यांची रक्कम भरतील त्याच वेळेस सरकार ते पैसे भरणार आहेत. म्हणजे ते शेतकऱ्यांवर आहे. जे शेतकरी लवकर वरचे पैसे भरणार त्या शेतकऱ्यांना लवकर मिळणार, जे शेतकरी उशिरा भरणार त्या शेतकऱ्यांना उशिरा रक्कम ही त्यांच्या कर्ज खात्यामध्ये प्राप्त होणार आहे. त्याच्यामुळे हा जो त्यांनी आकडा 17 लाखाचा दिलेला आहे तो जरी खरा असला तर याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जर उशीर लावला तर या योजनेला देखील मोठा उशीर लागू शकतो. आता हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा येणार हा नियमित शेतकऱ्यांचा. त्याच्यामुळे नियमित शेतकरी बरेच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. वरवर शासनाचा जसा जसा डाटा प्राप्त होत आहे तशी तशी ही कर्जमाफीची प्रक्रिया ही पुढे पुढे जात आहे. याच्यामध्ये 31 जुलैच्या आतच ही काय प्रोसेस पूर्ण होणार नाही. आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव असेल अशा शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 2 माध्यमातून तुमचं ते पोर्टल ओपन करता येणार आहे, तुमचं लॉग इन होणार आहे. याच्यामध्ये तुमचा एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे आणि त्यानंतर दुसरा पर्याय तुम्हाला आधार क्रमांकाचा दिलेला आहे. तर तुमचं आधार कार्ड किंवा विशिष्ट क्रमांक टाकून तुमची माहिती त्या ठिकाणी पुढचं जे काय प्रोसेस आहे ती तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. तुमचा लोन अकाउंट नंबर, तुमचं लोनचे अमाऊंट नंबर आणि तुमचा आधार क्रमांक, तर या बाबी शेतकऱ्यांनी चेक करायच्या आहेत. या सर्व बाबी जर बरोबर असतील तर त्या ठिकाणी EKYC केलेली पोचपावती ते आपले सरकार सेवा सुविधा केंद्रातून घ्यायची आहे आणि बँकेमध्ये जाऊन वेळोवेळी त्या शेतकऱ्यांनी फॉलोअप देखील घ्यायचा आहे. त्याच्यामुळे वरवर याद्या प्रसिद्ध होत आहेत, परंतु जी काही 17 लाख शेतकऱ्यांची यादी हे शासनाने आता अपलोड केलेली आहे त्या शेतकऱ्यांचं 31 जुलै पूर्वी हे कर्ज माफ होणार आहे. आता याच्यामध्ये जे शेतकरी उशीर लावतील त्या शेतकऱ्यांचं साहजिकच आहे, त्यांना उशीर होणार आहे. आता याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास धन्यवाद.